नमस्कार. कसे आहात आपण? मैथिलीच फूड स्टॉकमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत ओल्या पापडीची भाजी. मी पाव किलो पापडी आणली आहे. अतिशय कोवळी आहे, पण ही पापडी जरी कोवळी असली तरी अशी शिरा काढून 2 भाग वेगळे करून मगच तोडायची आहे, कारण ह्याच्यामध्ये जाडी किंवा बारीक अळी निघू शकते. त्यामुळे अशी सगळी पापडी निवडून तुकडे करून घेऊन मग स्वच्छ 2-3दा पाण्याने धुवून काढायची आहे. जरी ही कोवळी असली तरी मी भाताबरोबर कुकरमध्ये पाणी न घातला धुतलेली शिजून घेतलेली आहे, म्हणजे चुकून वेळ पण जात नाही. तुम्ही जर डायरेक्ट फोडणीला टाकली तरी काही हरकत नाही, त्याच्यात पाणी घालून झाकण ठेवायचं. आता गॅसवर कढई गरम करायला ठेवायची. ऑलरेडी चटणीसाठी फोडणी मी या कढईत केली आहे. तर त्याच कढईत आता मी परत हे अर्धा डाव हा जो काही डाव आहे त्यानं तेल घातलेलं आहे. अंदाजे घालायचं आहे, अगदी काही त्याला एवढं प्रमाण नाही आहे. फार ऑइली होऊ नये इतपत तेल घालायचं आहे. त्याच्यामध्ये मोहरी घालायची. मोहरी पूर्ण तडतडायला हवी आणि तिचा तडतड आवाज बंद झाल्यानंतरच त्याच्यामध्ये मी 2 ते 3 चमचे उडदाची डाळ घातली आहे. कारण जर मोहरी पूर्ण तडतडली नाही तर ती कच्ची दाताखाली आली की कडू लागते. आणि मला ना उडदाची डाळ सगळ्या भाज्यात आवडते. शक्यतो मी सगळ्यात घालते. तिचा जो खमंगपणा आहे ना तो खूप छान लागतो, त्यामुळे भाजी खमंग होते. आणि बघा ना, इतका मस्त वास सुटला आहे ना, अगदी सुवास म्हणजे खरंचच खूप छान वाटतं आहे. आता ती गुलाबी रंगावर परतून झाली आहे. त्याच्यामध्ये मी 1 चमचा जिरे घातलेत. जिरेही छान परतले गेलेले आहेत. त्याच्यामध्ये आता 1 चिमूटभर हिंग मी घालणार आहे, कारण या हिंगाने फोडणी तर खमंग होते, पण आपली भाजी पण खमंग होते आणि त्याचा स्वाद आहे ना तो खूपच छान लागतो. चमचाभर हळद घालायची आहे. हळद घालून झाल्यावर मी इथे एक कडुलिंबाची डाळी घातली आहे. डाळी घालायचं कारण कधीकधी पानं सुटली नाही तर अख्खी डाळी काढून टाकता येते भाजी शिजल्यावर, किंवा मग ती काडी आणि पानं काढून टाकायची, म्हणजे दाताखाली येत नाही. आता कुकरमध्ये शिजून घेतलेली जी भाजी आहे ती मी या फोडणीमध्ये ओतली आहे. जर तुम्ही डायरेक्ट जरी टाकली भाजी धुवून तर त्याच्यामध्ये मात्र पाणी घाला, आणि शेंग निबर असेल तर मात्र शिजून घेतली तर ते जास्त छान होईल. आता ही कोवळीच आहे, तशीच टाकली असती तरी काही हरकत नव्हती. आता मला थोडा रस जास्त पाहिजे म्हणून मी त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि आपण आता त्याच्यावर झाकण ठेवून देणार आहोत. भाजी पूर्णपणे व्यवस्थित शिजली आहे. पाणी आहे त्याच्यात, पण तुम्ही इथे बघू शकता की ती ट्रान्सपरंट झाली आहे. आधीच्या शेंगेचा रंग कसा हिरवा छान होता की नाही, आता ती ट्रान्सपरंट झाली आहे, त्याला चकाकी आली आहे. आणि जर तुम्हाला समजलं नाही की भाजी आपली कधीकधी निब्बर शेंग असते तर भरपूर वेळ शिजून पण उकडूनसुद्धा कधीकधी ती नीट शिजली जात नाही, तर अशा वेळेला काय करायचं, 2 चिमटीमध्ये शेंग घ्यायची आणि कुस्करून बघायची. जर ती कुस्करली गेली याचा अर्थ शिजली. आता ह्याच्यामध्ये मी 2 ते 3 चमचे छोटे गोडा मसाला घातला आहे. हा मी स्वतः घरी केलेला आहे. आणि गोड्या मसाल्यामध्ये मी कधीच मिरचीचा वापर करत नाही, कारण कधी आपल्याकडे कोणी आलं, समज ज्यांना पोटांचे आजार असले तर तिखट खायचं नसेल तर हा मसाला आपल्याला उपयोगी पडतो. त्यामुळे मी अर्धा चमचा तिखट ह्याच्यात घातलेला आहे. सकाळच्या जेवणाला ही भाजी केल्यामुळे तिखट जरा कमी घातलेलं आहे, कारण सकाळी थोडंसं कमी स्पायसी खाल्लं की पित्त होत नाही. दिवसभर आपल्याला ऑफिस असतं, काम असतं, त्यामुळे पित्त न झाल्यामुळे आणि स्पायसी नसल्यामुळे छान वाटते ही भाजी खायला. आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. शिजायच्या आधी अजिबात मीठ घालायचं नाही हां. भाजी पूर्ण शिजून झाल्यावर त्याच्यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घालून झाल्यानंतर थोडासा दाण्याचा कूट भाजून दाणे घेऊन त्याचा कूट तयार करून घेऊन तो घालायचा आहे. आणि मला सगळ्या भाजीत थोडासा गूळ आवडतो, म्हणून मी इथं पचननेलीची ऑर्गॅनिक पावडर आहे गुळाची,
ती 1 चमचा घातलेली आहे. तुम्हाला जर आवडत नसेल गूळ तर तुम्ही अजिबात घालू नका. त्यानं म्हणजे ज्यांना गूळ आवडत नाही आणि गोडसर भाज्या आवडत नाहीत त्यांनी ते गूळ घालायचं काही कारण नाही आहे. तसंही चालतं. पण ब्राह्मणी पद्धतीनं शक्यतो घालतात गूळ सगळ्या भाज्यात. अगदी परतलेल्या भाजीतसुद्धा मेथीच्या चिमूटभर साखर मी घालते. तर आता ह्याच्यामध्ये मी दाण्याचा कूट 1-2 चमचे घातलेला आहे. हे बघा आपली भाजी आता इथे पापडीची बनवून तयार आहे. भाकरीबरोबर कोणी कोणी कुस्करून पण खातं म्हणून मी याला थोडासा रस ठेवला आहे. आणि आज माझ्याकडे ओला नारळ नाही आहे, तर या भाजीला ना ओला नारळ असणं अगदी महत्त्वाचं आहे, कारण त्याने अतिशय सुरेख चव येते. पण आज नसल्यामुळे मी नाही घातला आहे. पण तुम्ही नक्की घाला. ही भाजी आणलीत की सरळ नारळ फोडून खोवून तो तयार ठेवा. तर आता आपण ही भाजी सर्व करूयात. तर मी वाटीमध्ये ही भाजी घेतली आहे. त्याच्यावर थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ओला नारळ भुरभुरायचा आहे. दाण्याच्या कूट कमी करून तुम्ही ओला नारळ जास्त घातलात तरीसुद्धा काही हरकत नाही. खूप छान टेस्ट येते. तर कशी वाटली माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. तसाच माझा यूट्यूबवरील चॅनल व फेसबुकवरील पेज सबस्क्राईब करायला विसरू नका. अर्थात मैथिलीज फूड स्टॉपला जे कोणी सबस्क्राईब करणार त्यांना नक्की काहीतरी पाहायला, ऐकायला, बघायला व शिकायला मिळणार. चला तर मग लवकरच भेटू परत अशीच एखादी छोटीशी रेसिपी घेऊन. तोवर अर्थातच खात राहा, पीत राहा, मजेत राहा, आनंदित राहा. अच्छा, बाय बाय, नमस्कार, धन्यवाद.